12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न। प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची जय्यत तयारी। तर जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची, उद्या होणार फैसला। सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्याने खळबळ। काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप। तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा। नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक। अपघात करणाऱ्या कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्याने खळबळ। सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र अनेक गाड्यांचं मोठं नुकसान। चांदवडच्या मालसाण येथे जैन समाजाचा कुंभ। जवळपास 1,25,000 स्क्वेअर फुटाचा मंडप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। भारत फ्रान्सकडून 100 राफेलची खरेदी करणार। P-8I टेहळणी विमान। नौदल शस्त्रांची ही खरेदी। अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी 7,84,678 कोटींची तरतूद। भारताने महाशक्ती नव्हे विश्वगुरूची भूमिका वठवावी। भारताच्या मर्जीनुसार व्यापार करार व्हावा। आंतरराष्ट्रीय व्यवहार कुणाच्या दबावाखाली नको। सरसंघचालक मोहन भागवतांचा सरकारला सल्ला। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून अचानक उचलबांगडी। तर माजी विश्वस्तांच्या विरोधात कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर कारवाई। मुंबईत मंगळवारी 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार। वांद्रे पश्चिमेत पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। शेगावमध्ये संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन सोहळा। राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल। गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।